17व्या शतकात बांधलेले मराठा मंदिर विष्णू जनार्दन व राम जनार्दन मंदिर. अंकपत किंवा उज्जैन क्षेत्रात श्रीराम जनार्दन मंदिर 17व्या शतकात बांधले गेले. त्यात श्रीराम व जनार्दन म्हणजेच विष्णू यांची मंदिरे आहे. हे ठिकाण प्राचीन मंदिराचे ठिकाण असल्याचे दिसते, कारण येथे स्थापित केलेल्या अनेक प्रतिमा 10व्या आणि 12व्या शतकातील आहे. त्यामुळं ही जागा परमांच्या कालखंडात असावी. त्यानंतर मराठ्यांनी 18व्या शतकात त्याभोवती एक सीमा भिंत आणि एक कुंड बांधले. मंदिराच्या आणि आजूबाजूच्या अशा तटबंदीने हल्ल्यांपासून बचाव म्हणूनही काम केले. विष्णू जनार्दन मंदिरात प्रवेश करताना गणपतींची प्रतिमा आपल्याला दिसून येते. व्हिडिओमध्ये आपण भगवान श्री विष्णू म्हणजे जनार्दन बघू शकतात. श्रीराम जनार्दन मंदिर मिर्झा राजे जयसिंग यांनी 17व्या शतकात बांधले होते. सध्या ते लक्षवेधी रूपात आहेत. मराठा राजांनी 18व्या शतकात मंदिरामध्ये काही रचना जोडल्या. मंदिरांच्या भिंतीवर आकर्षक चित्रे मंदिरांची मोहकता वाढवतात. या विलक्षण देवस्थानांमध्ये 11व्या आणि 12व्या शतकातील काही अद्भुत शिल्पे देखील आहेत. गोवर्धनधारी कृष्ण, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या प्रतिमा स्थापत्य भव्यतेसाठी आणि शिल्पकलेच्या उत्कृष्टतेसाठी अतिशय उल्लेखनीय आहे. हे विस्मयकारक देवस्थान केवळ भक्तांचेच नव्हे तर अनौपचारिक पाहुण्यांचेही लक्ष वेधून घेतात. या संकुलात राम आणि कृष्ण यांच्या जीवनातील दृश्य दाखवणारी मराठा शैलीतील चित्र आहे. मराठा कलेचा तो एक उत्तम नमुना आहे. श्रीराम जनार्दन मंदिर व विष्णू जनार्दन मंदिर हे दोन्ही मंदिर दिसायला सारखीच आहे.